एक तर शिवमुद्रा पथक हे पथक नाही आहे सर, एक परिवार आहे, फॅमिली म्हणतो मी त्याला. काय मी माझ्या मुलांना कायम सांगत आलो, जेव्हापासून पथक उभं राहिलं तेव्हापासून सांगत आलो की पथक हे पथक आहे, कुठलंही पथक लहान नाही, कुठलंही पथक मोठं नाही, कुठलंही पथक छोटं नाही. हे संस्कार नाही तर काय सर, एकमेकाला मदत करणे हीच माणुसकी आहे ना. एक माणूस पथक चालू शकत नाही. वादन इज अ हॉबी. सगळ्यांना पावित्र्य पाहिजे, आपला बाप्पा पाहिजे आणि बाप्पाचं पावित्र्य राखणं ह्याच्यासाठी सगळे कष्ट करत असतात. नमस्कार मंडळी, कॉस्मिक कॅनव्हास स्टुडिओज प्रेझेंट्स उत्सव आणि मी परवधू श्री ग्लोबल गणेश फेस्टिवल या पॉडकास्टच्या नव्या भागात मी अभिषेक विरकर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आपला गणेशोत्सव सुरू होतो त्याची चाहूल कधी लागते माहिती आहे? काही महिने अगोदर, जेव्हा वाद्यपथकांच्या वादनाचे सराव सुरू होतात. आपल्यासोबत आज असे व्यक्तिमत्व आहे जे गेली 20 वर्ष अखंडितपणे बाप्पाची आपल्या वादनातून सेवा करतायत. मंडळी, त्यांचं वादन म्हटलं की वातावरण प्रसन्न होऊन जातं. अगदी डीजे सिनेसंगीत वाजत असेल आणि त्यांच्या ढोलताशाची थाप ऐकू आली की आपसुकच भाविकांचे पाय त्या दिशेला वळतात आणि एक ऊर्जा संचारते आणि आपण थिरकू लागतो. केवळ वादनच नाही तर वादनातून संस्कार घडवून संस्कृती जपणारे, वाद्यपथकाला आपलं कुटुंब मानणारे आपले लाडके शिवमुद्रा ढोलताशा पथकाचे आशुतोष देशपांडे सर आज आपल्यासोबत आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. सर, गणेशोत्सव जवळ, काय भावना असते गणेशोत्सव जवळ आला की? गणेशोत्सव जवळ आलाय याची भावना अशी असते, तसं बघायला गेलं तर गणेशोत्सव जवळ आलाय हे वर्षभर आम्ही आणि आमच्याबरोबरचे सगळे वादक हे सगळेजण ती वाट बघत असतात, दिवस काउंट करत असतात. आता 364 दिवस राहिले. इथपासून जी सुरुवात होते ती आता बाप्पाला येण्याला 100 दिवस राहिले दादा असं सांगणं तिथून सुरू होतं. आणि मग त्याच्या आधीपासूनच आमचे प्लॅनिंग आणि बाकी सगळ्या गोष्टी चालू होतात की शेड टाकायचे, कारण वादनाची प्रॅक्टिस करण्यासाठी पूर्वतयारी खूप लागते. सो त्याच्यासाठी शेड कुठे टाकायचं, जागा कुठे अवेलेबल होती, उपलब्ध होतीये, लोकांच्या सोसायटी म्हणजे ज्या सोसायटीज आहेत किंवा रहिवासी झोन आहेत त्यापासून थोडंसं लांबवर जागा पण शहरामध्ये मिळायला पाहिजे अशा स्वरूपाच्या अनेक अडचणी असतात. त्याच्यातनं आम्ही ते शोधत रस्ते काढत आणि बरेच भाविक आपल्याला त्यामध्ये मदत करत असतात. त्यामुळे ती जागा मिळते, मग त्याच्यावरती मांडव घालायचा, मग बाकी सगळ्या गोष्टी ह्याच्यातनं तो गणेशोत्सव सुरू होतो. त्याच्यामुळे गणेशोत्सवाची तयारी जरी आपण प्रॅक्टिस 50 दिवस करत असलो तरी त्याची तयारी 3 महिने आधीपासून सुरू होते असं म्हणायला हरकत नाही. वा, म्हणजे तो उत्साह वर्षभर असतो. तर तुम्ही तसे कन्स्ट्रक्शन लाईन मधल्या प्रोफेशन तुमचं वेगळं आहे. मग 20 वर्षापूर्वी कसं सुचलं ढोलताशा पथक सुरू करायचं? खरं सांगायचं तर मला गणेश उत्सवाची एक आवड खूप वेगळी होती. म्हणजे मला ती पहिल्यापासूनच होती. बाप्पाचं दर्शन घेणे, बाप्पाच्या मूर्त्या जमा करणे हे मला खूप आवडायचं. पण त्याच्यातली बेसिक हे की पूर्वी शालेय पथकं असायची. मी लहान होतो तेव्हा शालेय पथकं असायची. ज्ञानप्रबोधिनी, स्वरूपवर्धिनी किंवा नुमवी अशी सगळी शालेय पथकं होती. तेव्हा इतर शाळांची पथकं नव्हती किंवा प्रायव्हेट पथकं नव्हती. तेव्हा माझा भाऊ आशिष कर्णिक जो आता रिटायर झाला कर्नल म्हणून, तर तो प्रबोधिनीत येत होता आणि त्याला मी कायम बर्ची पथकामध्ये बर्ची नाचवताना बघायचो. तेव्हा मला खूप वाटायचं की त्याच्या जागेवर मी काय आहे की मला आवडलं असतं. पण मी नेमका इंग्लिश मिडियमचा स्टुडंट, त्याच्यामुळे तिथे अभिनव विद्यालयाचं स्टुडंट मी इंग्लिश मिडियमचं, त्यामुळे ती सवलत आम्हाला नव्हती, तिथे तसं काही नव्हतं. सो ती खंत होती. पण नंतर सर जसं थोडा मोठा आलो, कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये लागलो, तसं आमची सोसायटीच्या मंडळाचा अध्यक्ष पण झालो. आणि मग नुसती सोसायटीचं मंडळ सांभाळतानाच असा विचार आला की आपली कुठेतरी हे जे संस्कृती बदलत चालली होती आपली, म्हणजे स्पीकर्स लागणे, हिडीस नाचणे, दारू पिऊन नाचणे,
ते कुठेतरी खुपायला लागलं सर, की नाही ही आपली आपली आपल्या नंतरची जनरेशन कुठेतरी वेगळ्या दिशेने चाललेली. दारू प्यायचं, दारू पिऊन पडायचं, त्या स्पीकरवर झोपलेली लोक बघायचो मी. ते नाही, ही आपली संस्कृती नाही आहे. आपली संस्कृती बाप्पाचं पावित्र्य राखतो आपण. आपल्या घरात जेव्हा बाप्पा बसवतो त्यावेळेला काय पावित्र्य पाळतो आपण, काय पद्धतीने आपल्याकडे पूजा अर्चा होतात. आणि बाप्पाचं विसर्जनाच्या वेळी वाजत गाजत न्यायचा, आनंदाने न्यायचा हे भाग आहे, पण तो असा आनंद नाही. आनंदाबरोबर परंपरा आणि पावित्र्य पण असलं पाहिजे. ह्या गोष्टीचा विचार करत 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 या एका पॉईंटला पोचलो की आपण ढोल पथक काढावं. आणि त्याच्यामध्ये माझा मित्र स्वर्गीय स्वप्नील सोमन, आज दुर्दैवाने तो आपल्यात नाही, तो महाराष्ट्र पॉवर लिफ्टिंगचा सेक्रेटरी होता. आणि त्याचं माझ्या कायम ह्या चर्चा व्हायच्या. तेव्हा आम्ही एक दिवशी असं ठरवलं की आपण का नाही पथक काढायचं. आणि मग ह्या वेळेला त्याच्या जिममधली काही मुलं जी आज पण माझ्याबरोबर आहेत, 20 वर्ष माझ्याबरोबर आहेत, आणि माझ्या सोसायटीतली काही मुलं असं एकत्र करून आम्ही पथक काढण्याचा विचार केला. आणि हे पथक काढताना सर आम्ही नियमावली केली होती जी आजपर्यंत आम्ही ती पाळत आलो. वा, म्हणजे लहान वयातच आपला पाया मजबूत होतो आणि आपली परंपरा जोपासण्याचं एक ध्येय लागलं ते लहानपणीच करतं. आज 2025, आज एखादं वाद्यपथक उभं करणं ही सोपी गोष्ट आहे, पण 20 वर्षांपूर्वी हा एक डिफिकल्ट टास्क होता. वाद्यपथक उभं करणं, मिरवणुका मिळवणं, मग ह्यात अनेक अडथळे उभे राहिले असतील, समोर आले असतील. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा काय मॅनेज केल्या त्यावेळी? सर, वाद्यपथक उभं करणं म्हणजे वाद्य विकत घेणं हा भाग, म्हणजे फायनान्स हा भाग असतो सर त्याच्यामध्ये, की वाद्य आता सुरुवात करतोय, आपल्याला मिरवणुका नाही आहेत, आपल्याकडं पुढे आपले बजेट कसं चालणार हा एक भाग असतो. तर अशा वेळेला आपण जर विचार केला की एखादं पूर्वी वाद्यपथक उभं करायचं असं आपण ठरवलं तर थोडासा आपल्या खिशातनं फायनान्स उभा करायचा आणि थोडी लोकं पण मदत करायची. पण ह्याला मंडळांची जोड लागणं खूप गरजेचं होतं. आणि मग त्याच्यासाठी मंडळं पण खूप हुशार आणि छान असतात सर. म्हणजे त्यांना जर कळलं ते पथक त्या परंपरेत, त्या शिस्तीत, तर शिस्तबद्ध पथक असेल तर त्याला नक्की पाठबळ मिळतं मंडळाचं. आत्ताच्या क्षणाला शिस्त जरी असली तरी ध्येय पण पाहिजे सर. आणि ती ध्येय पथकांनी पाळायला पाहिजेत, सांभाळायला पाहिजेत, आणि त्या ध्येयातनंच आपली परंपरा सांभाळायला पाहिजे. ह्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजेत. तर कुठलंही पथक हे मोठं होईलच, म्हणजे त्याच्याबद्दल काही दुमतच नाही मला. आर्थिक पाठबळ तुम्ही खरं तर अगदीच स्वतःच उभं केलं, खरं स्वबळावरच मी हे पथक उभं केलेलं आहे. आणि आज आपण बघतो दरवर्षी एखादं पथक फुटून नवीन पथक तयार होतं, पण तुमचं अजूनही एकत्र आहे, एकनिष्ठ आहे. या बाबतीत काय सांगा? आपण म्हणतो सर की एक तर शिवमुद्रा पथक हे पथक नाही आहे सर, एक परिवार आहे. हा फॅमिली म्हणतो मी त्याला. काय म्हणजे मुलांशी बोलताना पण मी म्हणतो की हा आपला परिवार आहे, त्या परिवारातले आपण सगळेजण सदस्य आहात. मी मुलांना सांगताना पण सांगतो की आपण सदस्य आहे. हायरार्की असते आपल्या घरामध्ये. आपले आजोबा आहेत, आजोबानंतर वडील आहे, वडिलांनंतर मोठा भाऊ आहे, मोठ्या भावानंतर लहान भाऊ, असे हायरार्की येते आपल्याकडे. त्या स्वरूपाचं धोरण ह्या पथकामध्ये आहे. पथक हे एकनिष्ठ आहे, एकत्र आहे. त्याला कारण काही संस्कार आहेत आणि हे संस्कार आपण मुलांवर केले पाहिजेत. आपण एक मोठा भाऊ म्हणून केले पाहिजेत. मुलांना काही गोष्टी समजून सांगितल्या पाहिजेत आणि ही मुलं समजतात. ही मुलं सुज्ञ आहेत, ही मुलं विचारी आहेत, आणि ही मुलं चांगल्या विचारांचा एक्सेप्टन्स त्यांच्याकडे आहे. पण त्यांना हे समजवण्याची पद्धत वेगळी आहे. त्यांच्यावर तुम्ही प्रेशर आणलं तर ते तुम्हाला ऐकणार नाही, पण त्यांना त्यांच्या कलाने घेतलं तर ते ऐकतात. त्यामुळे मी असं म्हणेन की शिवमुद्रा पथक कुठलं नाही, या शिवमुद्रा पथकची कधी दुसरा तुकडा झाला नाही. त्याला कारणीभूत
सगळे शिवमुद्रा परिवाराचे सगळे मेंबर्स आहेत. वा. ह्याचे एकट्या माणसाचं काम आहे. पथक हे एकट्या माणसाचं काम नाही आहे सर. श्रेय कोणा एकाच देताच येत नाही सर. एक माणूस पथक चालवू शकत नाही. त्याला 1000 हात असतात, त्याला 1000 हात लागतात. आणि ते हात जेव्हा एकत्र येऊन एक, आपण आपल्याला लहानपणी शिकवलायचं सर की एक काठी लवकर तुटते, पण एक मोळी बांधली आपण तर ती तुटायला खूप अवघड असते ना सर. ती मोळी आहे ना, ती मोळी म्हणजे शिवमुद्रा आहे सर. वा. आणि त्यामुळे ते कधीच त्याचा तुकडा होणार नाही आणि ते कधीच दुभागलं जाणार नाही. कारण ही फॅमिली खूप एकत्र आहे आणि त्यांचे ध्येय ठरलेले आहे सर. आणि ते ध्येयापासून विरुद्ध दिशेला जाऊ शकत नाही. वा. कमाल. कुटुंबाचा विषय आला. हे कुटुंब आहे तुम्ही म्हणाला. जेव्हा सदस्य येतात, सराव सुरू होतात, गणेशोत्सवाचं वातावरण सुरू होतं, त्यावेळी तन मन सगळं ते अर्पून आलेले असतात करायला. मग प्रत्येकाला एक कुठेतरी आपलं कुटुंब वैयक्तिक आहे, त्यातल्या आर्थिक अडचणी असतात, काहींची परिस्थिती बेताची असते, काहींच्यावर जबाबदाऱ्या काहींवर असतात. तर ह्या सगळ्यात त्यांना इथे व्यवस्थित थांबवणं, आपल्या पथकात एक चांगलं वादन करून घेणं आणि ज्या संस्कारांचा उल्लेख तुम्ही केला, तर नवीन येणाऱ्या तरुणांवर कोणकोणत्या प्रकारचे संस्कार दिले जातात? आता तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. ते असं की प्रत्येक मुलगा जो वादक म्हणून येतो, जो परिवारात सामील होतो, त्यांना प्रत्येकाला वेगवेगळ्या अडचणी असतात. काही मुलं आहेत 11वी 12वीतली मुलं आहेत, त्यांना त्यांच्या कॉलेजेस किंवा क्लासेसचे प्रॉब्लेम्स असतात. त्या टायमिंगमध्ये नेमकं कुठेतरी क्लास असतो, काय असतं, अशा स्वरूपाचं असतं. मग त्यांना ती ॲडजस्टमेंट करून देणे हे आपलं काम आहे. कारण सर, वादन इज अ हॉबी. परंपरा जपणं आहे. वादन हॉबी आहे, ती तुमची आवड आहे, ती जपायला पाहिजे. पण त्याच्या बरोबरीने सर्वात महत्त्वाची गोष्ट शिक्षण आहे आणि उदरनिर्वाह. तो पहिल्या पॉईंटला असलाच पाहिजे, तो प्रायमरी असला पाहिजे. दिस इज सेकंडरी थिंग. सो असं कुणी आलं आणि मला म्हणलं की दादा मला 6ला नाही जमते, दादा मला 7पर्यंत यायला जमेल. ओके, पण 7 म्हणजे 7ला येईल. मग तू बाहेर टिंगल टावळी करू नकोस. 7 वाजते, 7 ते 8 ध्वज कर, 8 ते 9 वादन कर. तुझी दोन्ही गोष्टी होती. ही ॲडजस्टमेंट आपण करूया तुझ्यासाठी. तर ते आणखीन आनंदी होतात की मला वादन पण मिळणार आहे, माझा क्लास पण होणार आहे. सो दे आर हॅपी. किंवा एखादा ऑफिसमध्ये जातो, मुलगा म्हणतो की दादा मला माझं नेमकं शिफ्ट चेंज झाली, माझं लॉग इन. मग मी काय करेन? किती दिवस आहे? 1 आठवडा. ठीक आहे. मग तुझं लॉग इन किती वाजता आहे? 6 ते 7 लॉग इन आहे असं आपण समजूया. तर मग 5 ते 6 आहे, तुझं हे कर. जेव्हा 7 ते 8 लॉग इन असेल तर 6 ते 7 तुझी प्रॅक्टिस कर. 7ला तो बसतो, लॅपटॉप घेऊन आलेला असतो, तो एका कॉर्नरला बसतो, त्याच्या गाडीत बसतो की आपण एक वेगळी जागा करून ठेवलेली आहे जिथं आपण वाद्य ठेवतो, तिथं कनेक्शन्स आहेत, तिथं तो लॅपटॉप लावतो आपला आणि तिथं लॉग इन होतो. अच्छा. तो तिथं लॉग इन होतो आणि तो त्याचं काम पण करतो. आणि त्याचं काम संपवल्यानंतर परत तो 1 तासासाठी उभा घेतो. बरोबर त्यांना ते जमत असतं, कारण त्यांना माहिती असतं आपल्याला वादन पण करायचं, प्लस मेजर पार्ट, प्रायमरी पार्ट तर आपल्याला तो निभावून द्यायचा. तर काही मुलं असतात ज्यांना बाबा आर्थिकदृष्ट्या थोडेसे त्यांचं प्रॉब्लेम्स असू शकतात. मग अशा वेळेला पथक त्यांची जबाबदारी घेत नसेल. हे पथकामध्ये आमच्याकडे पथकामध्ये एंट्री करणाऱ्या मुलाला एंट्री फ्री असते. त्याच्याकडे कुठली फी घेतली जात नाही. त्याच्या जो तो पथकात आला की प्रत्येक मिरवणुकीला पाण्यापासून जेवणापासून सगळे जे खर्च आहेत ते पथक सांभाळतं. आणि त्याचा खर्च जो असतो फक्त जो त्याच्याकडे राहणार असतो तो त्याचा ड्रेस. पण त्याच्यातही जर काही प्रॉब्लेम आला काय तर पथक मदत करतंच. इनफॅक्ट असं समजा की जेव्हा ही मुलं एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये इतका एकोपा आणि इतकं एक मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण होतं की खूप असंख्य ग्रुप तयार होतात त्याच्यामध्ये मैत्रीपूर्ण. जे वर्षभर म्हणजे वादन हे फक्त 1-2 महिने समजा, वर्षभर ही मुलं एकत्र असतात आणि ही एकत्र असतात, ही एकमेकांना मदत करत असतात. आमच्याकडे व्हॉट्सअपला काही ग्रुप आहे, त्या ग्रुप्सवरती एखादा जॉब ओपनिंग आलं ना ते पहिलं आमच्या ग्रुपवर पडतं. अरे वा. आणि मग त्यातनं कोणाला पाहिजे आहे का, कोणाला जॉब आहे का,
त्याला मिळालं तर तो तिथे इंटरव्ह्यूला जातो. त्या इंटरव्ह्यूला ती लोक मदत करतात, त्या जर तिथे असतील तर. अशा स्वरूपाच्या मदती होतात. प्लस ब्लड ग्रुपचे अख्खे गटच्या गट आमच्याकडे माहिती असतात, कारण आम्ही जेव्हा फॉर्म भरून घेतो तर रक्तगट लिहून घेतो आम्ही. तर तो एक अख्खा गठ्ठा आपल्याकडे असतो. जर कुणाला ब्लड लागलं तर आपण फक्त एक मेसेज टाकायचा ग्रुपमध्ये की हा ब्लड ग्रुप आपल्याला एक्स हॉस्पिटलला पाहिजे, ह्या मुलाला तो प्रॉब्लेम आहे. कोणाला सांगायची गरज नाही. 10 ते 15 मुलं तिथं जातात. शेवटी त्या मुलाला सांगायला लागतं 2च बाटल्या पाहिजे तर दिलेले आहेत, अजून तुम्ही येऊ नका. अशा स्वरूपाचं ही पण मदत केली जाते. आणि हे संस्कार नाही तर कायच सर, एकमेकाला मदत करणे हीच माणुसकी आहे ना. आणि ती माणुसकी आपल्याकडे ती जपली जाते प्रत्येक पथकामध्ये. मी फक्त शिवमुद्रामध्ये नाही म्हणतो, प्रत्येक पथकामध्ये ही माणुसकी जपली जाते. अजून काय पाहिजे? खरंय, माणूस घडवण्याचा संस्कार केला जातो. बरोबर आहे. ह्याचबरोबर आध्यात्मिक वातावरण पण असतं आपल्या पथकात. असं नसेल त्याबद्दल आपल्या मुलांना धरून ठेवणं हे आपलं काम आहे. आपणच जर आपल्या मुलांना सांगितलं नाही की आपली पायामुळं जे आहेत, आपला धर्म, आपली काही गोष्टी आहेत, काही आपण म्हणतो की श्लोक आहेत, या सगळ्या गोष्टी जर आपण त्यांना नाही सांगितल्या तर आत्ताच्या या फास्ट जगामध्ये त्यांना कुणीच नाही सांगायचं. सो शिवमुद्रामध्ये एक छोटासा एक कार्यक्रम घेतला तो, जो की रोज होतो. तो म्हणजे वादन संपल्यानंतर, वाद्य आतमध्ये ठेवल्यानंतर मुलं मांडी घालून, मुलं वेगळी, मुली वेगळ्या अशा बसतात, सिनियर ज्युनियर बसतात. आणि आमच्याकडे रोज भीमरूपीयम रामरक्ष होत असतं. ते झाल्यानंतर काही इन्स्ट्रक्शन्स असतील तर त्यांना ती दिली जातात, जी की मुलं शांतपणे ऐकतात, त्या फॉलो कसं करायचं ते बघतात, त्या कटाक्षाने फॉलो होतात. आणि त्यानंतर त्यांची प्रेझेंटी होते, रोज शाळेसारखी प्रेझेंटी होते. आणि मग ते घरी जातात. थोडक्यात काय तर आपले श्लोक, आपले स्तोत्र, यातून आपलं मन शांत राहतं, मन प्रसन्न होतं आणि एकाग्रता मिळते. त्यामुळेच वादन चांगलं होतं. अगदी व्यक्तिमत्व विकस आहे. खूप छान उपक्रम सर. आपण म्हणतो पण तसं बघायला गेलं तर आपण एक समूह हँडल करत असतो. आणि हा मी मागाशी पण सांगितलं तुम्हाला तसं, हा समूह जो आहे ना, हा एकटा कोणी हँडल करत असतो. ह्याच्यातनं कार्यकर्ते पण घडतात. आणि ह्याच्यातनं आपण म्हणतो ही एक मॅनेजमेंट स्कूल आहे. जसं मंडळ एक मॅनेजमेंट स्कूल असते, ज्याच्यातनं विविध प्रकारची लोक समोर येतात, वर्गणीला जातात, कसं बोलायचं लोकांशी, कसं वागायचं लोकांशी, किती प्रेमाने बोललं पाहिजे, हे मंडळामध्ये होतं. तसंच सर पथकांमध्ये पण हेच असतं की विविध प्रकारची मुलं भेटतात तुम्हाला. एकाच स्वभावाची सगळे नसतात. विविध स्वभावांची, विविध विचारांचे, विविध धोरणांची मुलं एकत्र येतात. आणि मग त्यांच्याशी कसं, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे कसं हँडल करायचं हे सिनियर शिकत असतात सर. आणि हे जे शिकलेल्या गोष्टी आहेत ह्या त्यांच्या लाईफमध्ये ते इम्प्लिमेंट करत असतात. आणि त्यांना त्याच्यामध्ये सक्सेस मिळतो, हे 100%. ते त्यांच्या ऑफिसेसमध्ये हे धोरण वापरतात. किंवा आपल्या पथकामध्ये असे असंख्य मुलं आहेत जी की त्यांच्या 10वी 11वी 12वी पासून आपल्याला जोडली गेली. आज त्यांची लग्न झाली, त्यांची पोरं झाली, तरी ती पथकात आहेत. पण ती त्यांची छोटीशी कंपनी का विना, किंवा ते त्यांच्या ऑफिसेसमध्ये त्यांची ते मॅनेजर लेवलला गेले असतील आता, तर तिथे ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करतात आणि त्यांना तिथे सक्सेस मिळतो. आणि हे ते मला माझ्याशी चर्चा करताना बोलतात की दादा आज मी पथकात शिकलो, त्यामुळे मी आज 300 लोक 500 लोक 1000 लोक हँडल इथं करतोय, मला तिथं 50 लोक हँडल करायला काही वाटत नाही. किरकोळ गोष्ट आहे इथं. कारण तिथे जी मुलं आहेत तिथे ऑफिसेसमध्ये आहेत ते एम्प्लॉईज आहेत. आणि इथे एम्प्लॉईज नाही आहेत सर. इथं एक जनरेशन आहे अख्खं, ज्यांना इगो पण आहे, ज्यांना स्वतःचा स्वाभिमान पण आहे. आणि त्यांना त्यांचा इगो स्वाभिमान सांभाळून त्यांना आपल्याला एका व्यवस्थित ट्रॅकला द्यायचं खूप अवघड गोष्ट असते. जर ही करू शकले तर ती खूप सोपी आहे असं त्यांना वाटतं. माणसाचा स्वभाव गुण असतात वेगवेगळे.
खरं तर यातूनच एक स्पर्धेचं वातावरण तयार होतं. आणि आत्ता जे आपण बघतो वादनाच्या बाबतीत, तर स्पर्धात्मक वातावरणात काय बाबा तू मोठा, तुझं पथक मोठं का आमचं पथक मोठं, ह्याचा विचार जास्त केला जातो. तुझं पथक भारी, आमचं पथक भारी, हा विचार जास्त केला जातो. पण जी खरी हेल्दी कॉम्पिटिशन असली पाहिजे की वादन कोणाचं चांगलं, कोणाचं सुंदर वादन जे प्रत्येकाचं मन असं धरून ठेवू शकतं, तर ही कॉम्पिटिशन कधी तयार होणार, ही हेल्दी कॉम्पिटिशन कधी तयार होणार? सर चालू आहे. कुठल्याही गोष्टी चेंज व्हायला वेळ लागतो सर, त्याला आपल्याला टाईम द्यायला लागतो. आता आपण गणेशोत्सव आपण म्हणलो, मी तुम्हाला एक उदाहरण देतो की गणेशोत्सव कुठेतरी मी म्हणलो की लयाला चाललं होतं, कुठेतरी आपली परंपरा दिसत नव्हती, आपले संस्कार दिसत नव्हते, कुठेतरी हिरीस कृत्य नाचणं चाललं होतं. आज इतक्या वर्षानंतर आता ते चेंज होताना दिसतंय. वा, हे तर सत्य कोणी नाकारू शकत नाही, कारण पथकांची मागणी वाढली आहे, गुलाल खेळणं बंद झालेलं आहे आणि पथकच धोरण घेऊन येतात की कुणी बाबा कोणी अपेय पान करत असेल आणि तो जर मिळवणुकीत आला तर आम्ही मिळवणुकीत वाजवणार नाही, हे धोरण असतं पथकांचं. त्याच्यामुळं मंडळं पण ते शिस्त पाळतात. मंडळामध्ये काय मॉब सायकोलॉजी, 1000 प्रकारचे लोक येत असतात, पण आता या गोष्टीमुळं त्याला आळा बसतो. हे आहे. जसं ह्या गोष्टी बदलायला वेळ लागला असेल, बदलतात सगळी मंडळं काम करतात त्याच्यावरती, पण सगळ्यांनाही नकोच आहे. सगळ्यांना पावित्र्य पाहिजे, आपला बाप्पा पाहिजे आणि बाप्पाचं पावित्र्य राखणं ह्याच्यासाठी सगळे कष्ट करत असतात. अहोरात्र करतात, घरातल्या शिव्या खाऊन करतात, खिशातले पैसे घालून करतात, पण हे करतात कारण त्यांचं बाप्पावर खूप प्रेम. वा, तसंच सर पथकांमध्ये सुद्धा आता एक महासंघ स्थापन झालेला आहे जो की महाराष्ट्रव्यापी आहे. पथकं पण खूप तयार झालेली आहेत. ती पथकं आपल्या महासंघाला ॲफिलेटेड आहेत, म्हणजे बरीचशी पथकं जवळजवळ पुणे शहरातलीच 170 ते 180 पथकं ही महासंघाला अटॅच्ड आहेत. पराग ठाकूर जे आहेत, जे त्या पथकाचे म्हणजे महासंघाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचे विचार पण खूप आघात आणि चांगले आहेत. ते सगळ्यांना आम्हाला मार्गदर्शन करतच असतात आणि ते मार्गदर्शन घेऊन आम्ही आमच्या पथकांमध्ये ते मुलांना सांगत असतो. तर आम्ही स्वतःने म्हणजे मी माझ्या पथकाबद्दल जास्त बोलू शकतो, त्यामुळे मी माझ्या मुलांना कायम सांगत आलो, जेव्हापासून पथक उभं राहिलं तेव्हापासून सांगत आलो की पथक हे पथक आहे, कुठलंही पथक लहान नाही, कुठलंही पथक मोठं नाही, कुठलंही पथक छोटं नाही. वा, एक गोष्ट लक्षात ठेवायची. दुसरी गोष्ट, कुणी क्रॉसिंगला आलं किंवा कुणी समोर आलं तर त्याला जाऊ दे. पहिलं तू 2 पावलं मागं आल्याने तुझी कुठं इज्जत जाणार नाही आहे किंवा इथं तुझा मान ढळणार नाही. तेही पथक आहे, ते मित्रच पथक आहे, त्याला त्याच्या रस्त्याने जाऊ दे, मग तू जा. त्याने तुला रस्ता दिला तर तू आधी जा, तो नंतर जाईल. बरोबर. पहिली सुरुवात आम्ही इथून सुरू केली. मग नंतरची सुरुवात आम्ही म्हणलं की तू काहीतरी वाजवणार, मी काहीतरी वाजवणार, त्याच्यापेक्षा आपण एकत्र येऊ. आपण 2 मिनिटासाठी एक हात कुठला तरी वाजवूया, एकत्र वादन करूया. तुझे ताशेवाले, आमचे ताशेवाले एकत्र करूया, एक वादन घेऊया आणि त्याच्यानंतर तू मार्गस्थ हो, आम्ही आमचा बाप्पा घेऊन मार्गस्थ हो. वा, ही दुसरी गोष्ट आहे. आणि याची सुरुवात स्वर्गीय अमित फाळके जो युवामध्ये होता त्यांनी सुरुवात केली होती. तो हार घेऊन यायचा, प्रत्येक पथकात हार घेऊन जायचा, प्रत्येक ताशाला हार घालायचा. त्याची थोडीफार त्याची संकल्पना होती. हे मला नमूद करावं असं वाटतं, कारण ज्यांच्या संकल्पना आहेत त्यांना त्यांचं मान त्यांना दिलं पाहिजे. सो पथकांमध्ये म्हणायला गेलं तर रायव्हलरी नाही, पथकांमध्ये रायव्हलरी अजिबात नाही. पथकही एक संघ आहेत, पथकही एकत्रच जातात. हां, पथकांच्या मुलांमध्ये सुद्धा ग्रुप्स आहेत. म्हणजे माझ्या पथकातल्या मुलांच्या ग्रुपमध्ये काही तालची मुलं आहेत, गरवाऱ्याची मुलं आहेत, ही सगळे वर्षभर एकत्र राहतात. हे एकत्र राहतात, एकत्र जगतात आणि त्यांच्यामध्ये एकत्र हेल्दी कॉम्पिटिशन होते.
चेष्टा मस्करी होते, कॉम्पिटिशन होते, वाद होत नाहीत, काही नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा कुठली पदकं समोर येतात तेव्हा त्याचे 2 मित्र तरी भेटतातच. त्यामुळे त्याच्यामध्ये असं मला तर काही वाटत नाही, म्हणजे माझ्या ऐकिवात माझ्या पदकापर्यंत तर असं काहीच नाही. उत्सवच त्यासाठी एकोप्यासाठी. हाच एकोपा आपल्याला जागतिक स्तरावर दाखवायचा आहे आणि प्रयत्न आपण सगळेच करतो. तुम्ही हे प्रयत्न करावे. मग हे सगळे संस्कार, ही परंपरा, हे उत्सव परदेशी पर्यटकांना काय आपण आकर्षित करतो यातून, आणि त्यांची इन्व्हॉल्वमेंट ह्या आपल्या वादन संस्कृतीमध्ये होण्यासाठी किंवा विदेशी विद्यार्थी इथे शिकणारे आहेत त्यांची जर इच्छा असेल वादन संस्कृती येण्याची, तर आपले पथकं कशी भूमिका पार पडू शकतात आणि शिवमुद्रा कशी भूमिका पार पडू शकते? सर मी तर म्हणेन की इफ दे आर इंटरेस्टेड, त्यांना जर पाहिजे असेल, त्यांना जर आपल्या वादनाची आवड असेल आणि त्यांना जर वादन करायचं असेल, तर मी त्यांना आवाहन करेन की शिवमुद्रा पथकामध्ये या. फक्त शिवमुद्राच नाही, इतर पथकांमध्ये पण जा. तुम्हाला जे जवळ पडेल, तुम्हाला जे आवडेल त्या पथकामध्ये जा आणि तिथे वादन करा. शिकवणारी लोक त्यांना तेवढ्याच आत्मीयतेने, तेवढ्याच आनंदाने आणि ते फॅमिली मेंबर्स असल्यासारखेच शिकवलं जाईल त्यांना कुठल्याही तुझ्यामुळे मेहनत करून घ्यायचं. कारण आपली जातच वादक आहे सर. खरं. आणि बाप्पाच्या छत्रछायाखाली कुठलाही भेदभाव नाही सर, होऊच शकत नाही. आणि भेदभाव करायला लागलो तर त्याचा दणका नक्की बसेल, कारण तो बाप्पा. अगदी खरं. समाज उभा करूया चांगला त्यांच्यासमोरही. 100%. ढोल ताशात ज्यावेळी वादन करता तुम्ही पथकाचं, तर दरवर्षी तीच एक पद्धत नसते वादनाची. प्रत्येक वेळी वेगळा काहीतरी ठेका असतो, वेगळा ताल असतो. त्या बाबतीत काय सांगाल? ते कधी सुचलं की दरवर्षी आपल्याला वेगवेगळं काहीतरी प्रेक्षकांसमोर, बाप्पासमोर सादर करायचंय, आणि यंदा असं काय आहे स्पेशल? दरवर्षी सर आमचे ह्याच्यामध्ये सांगेन की आम्ही पण कंटाळलो होतो. 2-3 वर्ष आम्ही तेच 5 हात, गावठी, करमळे हे सगळेच जण वाजवतात, हे वाजवून म्हणजे आपण लोकांना काहीतरी वेगळं दिलं पाहिजे. हे चर्मवाद्य आहे. या चर्मवाद्यातनं चर्मवाद्य पण बरीच आहेत सर. फक्त ढोल आणि ताशा नाही, तर संबळ आहे, डफ आहे, त्याच्यानंतर मग आपल्याकडं बगलबच्चे आहे. अशा स्वरूपाची बरीचशी चर्मवाद्य आहेत ज्यांचा वापर जर केला तर वेगळे वेगळे ताल बरेचसे निघू शकतात. आणि हाच जो विचार केला की आपण दरवर्षी काहीतरी नवीन ताल द्यायला, काहीतरी नवीन वाटलं पाहिजे, काहीतरी कानाला ऐकायला बरं वाटलं पाहिजे. हां, हे 5 हात झाले, पण अरे तिकडून काहीतरी वेगळा आवाज येतो, काहीतरी छान वाजतंय तिथे, चला तिथे बघायला जाऊया, असं प्रेक्षकांना झालं पाहिजे ना. खरं. प्रेक्षक वर्ग, श्रोता जो असतो, तो श्रोता असेल तर तुम्हाला वाजवायला पाहिजे, तर तुम्ही कलाकार आहात. श्रोताच नाही तर तो कलाकार चांगला नाही असं मी म्हणेन. हाच विचार करून आम्ही म्हणलं की दरवर्षी कुठला तरी नवीन ताल बसवायचा, एक्सपेरिमेंट्स करत राहायचं. चांगलं होईल, फेल होईल, तो नंतरचा भाग, तो बाप्पाचरणी ते वादन अर्पण करायचे आपल्याला, बाकी काहीच करायचं नाही. कारण कुठलाही पथकातला कुठलाही वादक हा स्वार्थासाठी नाही वाजवतो, हा बाप्पासाठी वाजवतो. त्याला आनंद मिळतो त्यातनं. आपण असं समजूया की त्याला त्याच्यातनं बाप्पा सापडतो. तर त्यातनं बाप्पा सापडतो की किंवा मग तो बाप्पाच्या जवळ जातो, अशा स्वरूपाचा तो ट्रान्समध्ये जातो असं आपण समजूया. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळी वादनं करणे, वेगवेगळे पॅटर्न्स बसवणे, अशा स्वरूपाचं आम्ही सुरुवात केली. आणि असं झालं की 1-2 वर्ष 3 वर्ष पहिला आम्ही गरबा बसवला. गरबा हा पॅटर्न आहे, तो गाजला, बराचसा गाजला. त्याच्यानंतर मग आम्ही नवीन गावठी, त्यानंतर माऊली हात बसवला. असे दर वर्षाला एक पॅटर्न आम्ही नवीन द्यायला लागलो. आणि मग आम्हाला हळूच ते आमच्याही अनुभवी पडलं आणि लोकांनाही कळायला लागलं की हे काहीतरी दरवर्षी नवीन बसवतात. मग आम्हाला विचारायला होऊ लागले की ह्या वर्षी काय नवीन आहे तुमच्याकडे? दरवर्षी तुम्ही नवीन पॅटर्न, शिवमुद्रा हे दरवर्षी नवीन पॅटर्न देते, मग यावर्षी काय नवीन असं आम्हाला विचारायला लागले लोक.
त्या पद्धतीने आम्ही जायला लागलो. आता दुसरा प्रश्न जो आहे तुमचा की यावर्षी तुम्ही काय केलं, जसं की इतर लोक विचारतात तसं तुम्ही पण विचारता मला की नवीन. तर मी म्हणेन आता मी ते डिस्क्लोज नाही करणार, कारण लेट इट बी अ सरप्राईज. लक्ष्मी रोडला या आणि ते 2 ते 3 पॅटर्न जे आहेत ते तुम्ही विविध गणपतींना ऐका. आवडले यावर्षी लक्ष्मी रोडला नक्की सगळ्यांनी जा, म्हणजे नवीन ऐकायला मिळेल. उत्सुकता राहिली पाहिजे. जसं की आपण मागच्या वर्षी तुळशी बागेसाठी आपण नवीन ताल बसवला, पण त्यांचा जो त्यावेळेला त्यांनी केदारनाथ केलं होतं. हो. तर केदारनाथला म्हणून आम्ही भस्म आरती बसवली होती तिथली, आणि ती इतकी प्रचंड प्रमाणात हिट झाली, इतकी व्हायरल झाली आता की आम्ही या भस्म आरतीमुळे फक्त पुण्यात नाही, मुंबई नाही, महाराष्ट्र नाही, अख्खा भारत देश फिरतो आम्ही त्यासाठी. वा, म्हणजे आपली परंपरा ही महाराष्ट्रापुरती सीमित न ठेवता आम्ही प्रयागराजला गेलो. आम्हाला तिथल्या शंकराचार्यांनी बोलवून घेतलं आणि म्हणले की तुमचा एक ट्रूप माझ्याबरोबर असू दे. मी आमचे प्रत्येकाच्या छावण्या असतात त्यांच्या तिथं प्रयागराजला कुंभमेळ्यामध्ये, तर त्यांच्या छावणीपर्यंत पोचवेपर्यंत शिवमुद्रांनी भस्म आरती आणि त्याचं वादन केलेलं आहे, आणि ते सुपर डुपर इथे खूप गाजलं. लोकांनी गर्दी केली, लोकांनी थांबवलं, आम्हाला जाऊन नाही दिलं. सकाळी 10:30 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत आम्ही वादन करत होतो, पण लोकांनी आम्हाला इतकं पाठबळ, इतकं प्रेम दिलं की आम्हालाच कळलं नाही की आपण 12 तास वाजवतो. काही कळलं नाही, खाण्याची कमी पडली नाही, पाण्याची कमी पडली नाही, काही नाही. लोक फक्त ऐकायला गर्दी करत होते, आणि आपल्या तोंडात असं मुलांनी बघितलं की पाण्याचा बॉक्स समोर खायला पाहिजे, थाळ्याभर ड्रायफ्रुट्स हे ते सगळं इतकं प्रेम दिलं. असंच कोरब्याला गेलो, असंच आम्ही गुजरात हिंडलोय. आत्ता सुद्धा आपल्या बऱ्याचशा मिरवणुका फक्त मुंबई पुणे नाही, कोल्हापूर, पुणे, मुंबई, सांगली, सातारा नसून बडोद्याला आहे. महाराष्ट्र फक्त मर्यादित नाही, त्या ठिकाणी आपल्या परंपरा बाहेर जाणं आणि तिथूनही प्रेम मिळणं, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणं, हीच खरं तर अचिव्हमेंट आहे आपल्यासाठी. अगदी सर, कल्लोळ ह्या उपक्रमासंदर्भात काय सांगा. कल्लोळ हा उपक्रम आम्ही विचार केला की त्याच्या घेण्यामागचं कारण हा जो आधीचा मुद्दा होता आपला, तोच मुद्दा मी परत सांगतो की कल्लोळ घेण्यामागचं आमचं कारण हे आहे की कल्लोळ हा उपक्रम पहिला मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक पथकातनं, ज्या पथकाला खूप वर्ष झालेले आहेत आणि ज्या वादकांना खूप वर्ष वादन करत आहेत, नामवंत वादक खूप आहेत. पथक संस्कृती ही एक जग आहे, वेगळं जग आहे, आणि त्या जगामध्ये श्रेष्ठ वादक 20 वर्ष 30 वर्ष जसं की घाणेकर सर आहेत, असे वाजवणारे काही वादक आहेत. तर आम्ही हा विचार केला की यांना एका छताखाली आणायचं आणि त्यांनी तो आनंद घ्यायचा की सगळे ग्रेट वादक एकत्र येऊन वादन करतायत 2 तासासाठी, आणि त्या वादनाचा आनंद लुटतायत, आणि प्रेक्षकांनाही तो आनंद मिळेल की प्रत्येक पथकामध्ये जायला न लागता एका छताखाली तुम्हाला सगळी पथकं बघायला मिळतील. हा विचार केला आणि त्यातनं कल्लोळचा उगम झाला, आणि त्याला अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद दिसला. त्याच्या मागचं धोरण फक्त एवढंच आहे की मैत्रीपूर्ण वातावरण असावं, सगळ्यांनी मैत्रीमध्ये वाजवावं, आणि सगळ्या लोकांना विविध वादक एकाच छताखाली ऐकायला मिळावं, श्रोता प्रसन्न व्हावा, एवढीच एक इच्छा आहे. श्रोता प्रसन्न झाला की बाप्पा आपोआप प्रसन्न होतो. वा, भन्नाट, खरंच कमाल आहे. हे ऐकूनच काटा येतो अंगावर. सर, ऐकायला या, अंगावरचा काटा जाणार नाही, इतकं सुंदर वादन होतं सर. दर 15 ऑगस्टला आपण हे वादन घेतो, त्यामुळे मी तुम्हालाही आमंत्रित करतो की तुम्ही नक्की ऐकायला. अगदी अगदी नक्की. आणि मी सगळ्यांनाही आवाहन करतो की यावं प्रत्येकाने. अगदी यावं. सर, आपलं पथक हे केवळ वादन नाही करत, तर संस्कारातून संस्कृती जपतात, आणि केवळ वादनावर फोकस न करता प्रेझेंटेशनलाही महत्त्व देतं. बरोबर.
तर प्रेझेंटेशन किती महत्त्वाचं आहे? सर, प्रेझेंटेशन आजच्या पिढीला आपली संस्कृती सांगणं आणि दाखवणं खूप महत्त्वाचं. तोंडी सांगून नाही कळणार सर, त्याला व्हिज्युअल्स दिली तर नक्की कळेल असं मला वाटतं. सो आम्ही तो एक वेगळा 2-3 वर्ष आली तो एक वेगळा आयडिया सेट केली आहे की वादन नाही करायचं. आता आम्ही वादनामध्ये 2 वर्षापूर्वी आम्ही मुद्रा बसवली आहे. शिवमुद्रा आहे, त्यामध्ये महाराजांचा प्रौढ प्रताप पुरंदर हे सगळं म्हणलं जातं. या सगळ्या गोष्टी आणि मुद्रा म्हणली जाते प्रतिपश्चंद्र लेखी. मग आता हे कशासाठी? महाराजांची मुद्रा म्हणजे काय? मग महाराज हे महाराज काय? मग त्यांचा राज्याभिषेक झाला म्हणून ते महाराज. मग राज्याभिषेक म्हणजे काय हा विचार मी केला. मग त्याचे व्हिज्युअल्स आपण लोकांना द्यायला पाहिजे. अगदी. म्हणून आम्ही हा आगळा वेगळा उपक्रम जो की खूप आवडला लोकांना, आम्ही तांबडी जोगेश्वरीला मागच्या वर्षी बेलबाग चौकामध्ये अख्खा शिवराज्याभिषेक दाखवला. वा. आणि तो शिवराज्याभिषेक चालू असताना एका बाजूला हे वादन चालू होतं. प्रतिपश्चंद्र लेखेवर हे सगळं म्हणलं जात होतं आणि त्यानंतर महाराजांची गर्जना दिली जात होती. प्रौढ प्रताप पुरंदर. आणि त्यावेळेला महाराजांच्या डोक्यावरती सुवर्णमुद्रा पडत होत्या. तिथं गागा भट्ट होते, तिथे 2 इंग्रज उभे होते, जे की आपल्याला जे दर्शवता येईल. महाराजांचं सिंहासन होतं, महाराजांचा राजदंड होता, जिजाऊ होत्या, संभाजी महाराज होते. जेवढं काय आम्हाला तिथे दाखवता येईल तेवढं ऑथेंटिक आम्ही दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आणि तिथे मी तुम्हाला सांगतो की तिथली लोक चप्पल घालून मुजरा करत होती, पाया पडत होती, देवाला पाया पडल्यानंतर महाराजांना पाया पडत होती. लोकांना इतकं आवडलं. आणि लहान मुलांना आई वडील घेऊन येत होते आणि त्यांना दाखवत होते की बघ, प्रत्येक चौकात आम्ही जेव्हा करत होतो तिथे ती गर्दी होती. पेरेंट्स लोकांनी मुलांना घेऊन येऊन ते दाखवलं. आणि त्यानंतर आम्ही जे आता ते सुवर्ण मुद्रा म्हणून आम्ही ते गोल्डन चॉकलेट्स मिळतात कारण ते त्यानंतर ती आम्ही लहान मुलांना देत होतो, त्या आई वडिलांच्या हातात देत होतो, त्या प्रसादासारखं घेत होते, डोक्याला लावून ते एकमेकांना वाटून घेत होते प्रसाद. या स्वरूपाचं महाराजांविषयी आकर्षण आज पण लोकांना आहे. आणि लोकांनी आम्हाला येऊन सांगितलं, प्रेक्षकांनी आम्हाला येऊन सांगितलं की हे तुम्ही आमच्या मुलांना दाखवलं ते फार छान केलं. म्हणजे केवळ वादन नाही तर चित्र उभं करतो, चित्र उभं करायला पाहिजे. त्यामुळे पुढच्या पिढीला ते आयुष्यभर लक्षात राहणार आहे. अगदी. हो. ते आयुष्यभर लक्षात राहणार आहे पुढच्या पिढीला की महाराज का आहे आणि राज्याभिषेक म्हणजे काय झालं. बरोबर. एक थोडाफार व्हिज्युअल्स त्यांच्या 50% तर डोक्यात राहतेच. आपण जे दाखवलं त्यात 50% जर डोक्यात राहिलं तरी कुठंतरी आपण त्यांची नाळ आपल्या परंपरेला जोडून देतो. एक वेगळा रस्ता घेतला पण माझ्यामध्ये तरी तो हिट करून जातोय. कारण मागच्या वर्षी आपण तोच तांबडी जोगेश्वरीला खंडोबा दाखवला. वातावरण निर्मिती करतात. आपले देव पण दाखवले पाहिजे. अगदी साहजिक. सर, ग्लोबल गणेश फेस्टिवल हा आपला विषय आहे. तर ह्या ग्लोबल गणेश फेस्टिवलच्या संकल्पनेला अनुसरून आपल्या पारंपरिक वाद्यांचं ग्लोबलीकरण कशा पद्धतीने नेमकं करता येऊ शकतं आणि ते करताना कोणकोणत्या अडथळे उभे राहू शकतात? सर, ग्लोबलीकरण म्हणायचं झालं तर ऑलरेडी आपल्या शहरातली म्हणा किंवा महाराष्ट्रातले लोक, IT इंडस्ट्रीचे लोक फॉरेन कंट्रीजमध्ये ऑलरेडी गेलेली आहेत. ती तिथे गेलेली आहेत, तिथे त्यांनी नवीन पथकं उभी केलेली आहेत. काही पथकामध्ये महाराष्ट्र मंडळ बरेच आहेत तिथे त्यांना जॉईन होऊन त्या पथकांमध्ये जॉईन झालेले आहेत. आणि तिथे पण आज बाप्पा बसतो, तिथे पण वादन होत. आणि त्याला जोड म्हणून सांगायचं झालं तर आपलं पथक यावर्षी फुकेटला जाणार आहे. फुकेटला दगडूशेठचं मंदिर रेप्लिका तयार केलेला आहे. आणि त्या मॅडम ज्या आहेत त्यांनी हे सगळं तिथले असून सुद्धा
त्यांची बाप्पावरती, गणपती बाप्पावरती अपार श्रद्धा आहे आणि त्यांनी इथे येऊन सगळी मापं घेऊन सगळं करून दगडूशेठचं गणपतीचं मंदिर तिथं उभं केलं आहे. आणि ते गणेशोत्सवामध्ये तिकडे पण पुण्यासारखाच गणेशोत्सव साजरा करण्याचा ते पूर्ण प्रयत्न करणार आहेत आणि ते सक्सेसफुल पण होते. आणि त्याच वातावरणाला आपण जाणार आहोत. 3रा दिवस आणि 4था दिवस जो आहे त्याला आपण 2 दिवस तिथे वादच घालणार. तर तिकडे जाताना असे काही आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण घेऊन जातोय सगळं, आपली वाद्यही घेऊन जातोय, तर जाताना वगैरे काही अडथळे अडचणी? प्रत्येक देशाचं थोडंसं वेगळं असतं आणि थोडासा अभ्यास केला तर काही ठिकाणी कातड्याचं पान म्हणजे चर्माचं वाद्य चालत नाही, तर त्याला फायबरचं पान जोडायला लागतं, जे की आपल्याला आपल्या वादनामध्ये इकडे चालत नाही. म्हणजे आपली मुलं थोडंसं नाही म्हणतात ते फायबरच्या पानाला, कारण कातड्याचा नाद वेगळा आहे आणि फायबरचा नाद वेगळा आहे. बरोबर. ते अपील होत नाही आपल्या मुलांना. पण तिकडं ते थोडं चेंज करायला लागणार आहे. ती वाद्य फुकेटला आम्हाला साहजिक घेऊन जाता येणार, पण बाकी ठिकाणी पानं चेंज करायला लागतात. ती लागतील. लगेजमध्ये जातं की नाही, ते कशा प्रकारे पाठवायचं. जसं की आत्ता मलेशियाला आम्ही मेमध्ये गेलो होतो, तर गणपतीची आरती वाजवायची होती. एक संस्था आधार फायनान्स म्हणून, तर त्यांची गणपतीची आरती फक्त एक साधारण 15 मिनिटं वाजवण्यासाठी आमचं सर्व त्यांनी जबाबदारी घेतली होती. आणि आपलं पथक तिथं जाऊन आपण आरती वाजवली होती गणपतीची आणि आपण परत आलो. त्यावेळेला जी वाद्य गेलेली आहे ती ट्रान्झिटमधून अजूनही आम्हाला मिळालेली नाही आहे, ते अडकलेली आहे. सो ते तसं होतं. त्याच्यावरती कुठं ना कुठेतरी तोडगा निघेल. त्याच्यावरती हे जे आपल्याला बोलवतात ते पण त्याच्यावरती काही ना काहीतरी काम करतच असणार आहेत. ते त्याच्यावरती काहीतरी रस्ते काढतच असणार आहेत. सो मला वाटत नाही की आहे थोडंसं प्रॉब्लेम्स असतील, पण चेंज ओव्हर होत राहायचं. सर, मग आता तुम्ही परदेशातला उल्लेख केलाय. बऱ्याच पथकांच्या परदेशात शाखा आहेत, शिवमुद्राची शाखा नाही, काही विचार आहे? नाही सर, असा कुठला विचार नाही आहे. कारण मी तुम्हाला सांगतो की पथक नुसतं पथक म्हणून नाही उभं करायचं, तर पथकाचं आपलं जे नाव आहे, म्हणजे मी म्हणतो शिवमुद्रा पथक, त्याला एक टॅगलाईन आहे, निनाद पावित्र्याचा आणि ठेवा परंपरेचा. वा. सो हे सर पाळलं गेलं पाहिजे आणि त्याची इंटेन्सिटी लोकांना कळली पाहिजे. सो आम्ही म्हणतो की आपली पुण्यात आहेत आपण, तर आपण पुण्यात बरे आहोत आणि जाणार आहे ना आता वाजवायला चाललोच होत नाही. तिथे शाखा उघडण्याची गरज नाही आहे. मी इनफॅक्ट आपल्या पथकातली बरीचशी मुलं आहेत जी आता त्यांचे बदल्या झाल्यात आणि ते फॉरेन कंट्रीजमध्ये गेलेले आहेत, तर ते मला फोन करत असतात. तेव्हा मी त्यांना सांगतो की ह्या गाठ घालण्यापेक्षा तिथं पथक आहे, आपले विचार तिथं रुजव, आपले विचार त्यांना सांग, बरोबर, आपलं वादन त्यांना शिकव, आपले नुसते हात नाही तर आपले पॅटर्न्स त्यांना शिकव. आता मध्यंतरीच एक बेल्जियमवरून एक फॅमिली आली होती, ते खास तिथं बेल्जियममध्ये पण पथक आहे असं मला तेव्हा कळलं. आणि ते म्हणाले की आम्ही फक्त तुम्हाला फॉलो करतो, तुम्ही जे वाजवता ते आम्ही तिथं वाजवण्याचा प्रयत्न करतो आणि आम्हाला एक दिवस इथं वाजवायला मिळेल का तुमच्यामध्ये एवढ्या लोकांमध्ये. कारण तिथे पथकं म्हणजे 15-20 लोक, 30 लोक, 50 लोक. आणि आज शिवमुद्राच्या नवीन ॲडमिशन्स 1100. जुने वादक 450 वेगळे आहेत, 1100 वादक नवीन आहेत, त्यांना आम्ही शिकवतो. तर ते इथं भव्य दिव्य बघून ते एकदम हे होतात. त्यांना म्हणलं की तुम्हाला वाजवायचं तर प्लीज गो अहेड. यांना म्हणले ढोल द्या, त्यांचा मुलगा ताशा वाजवत होता, त्याला ताशा घ्या, आनंद. कारण वादनच आनंदासाठी येतं. असं तो आनंद कुणाला मिळाला तर त्यांच्या आनंदामध्ये आपला द्विगुणित आनंद आहे. अगदी मगाशी उल्लेख केला तुम्ही, हॉबी आहे ही हॉबी आहे सर, ही आवड आहे आणि आवड आनंद देतेच. अगदी सर. सर, शिवमुद्रा पथक ग्लोबल गणेश फेस्टिवल या व्यासपीठाकडे कसं बघतं? शिवमुद्रा पथक हे बघा, गणेशोत्सव हा फक्त
महाराष्ट्राचा उत्सव नाही आहे, तर हा ग्लोबलच आहे. जो व्यक्ती बाप्पाला मानतो, गणपती बाप्पाला मानतो, तो उत्सव त्याचा आहे. आणि ऑलरेडी बाप्पा आपला अख्ख्या जगात पोचलेला आहे, फक्त भारतात नाही अख्ख्या जगात पोचलेला आहे. आणि चेंजेस होत आहेत, मी म्हणतो तसं चेंजेस होत राहणार, चेंजेस होत आहेत. आज फुकेटला गणपती मंदिर झालेलं आहे, जर्मनीला सर आपल्या गणपतीच्या मूर्त्या चाललेल्या आहेत. तुम्हाला माहिती असेलच की तांबडी योगेश्वरी किंवा ह्या सगळ्या मानाच्या गणपतींच्या कसबा पेठ यांच्या मूर्त्या ह्या भारताच्या बाहेर चाललेल्या आहेत. तिथे गणपती बसवत आहेत, तिथे वादनासाठी आपली लोक जात आहेत, आपले मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी तिकडे जात आहेत आरतीला आणि त्यांना ती सगळी मदत करतात. तसं आपला गणेशोत्सव हा ग्लोबलच आहे आणि तो आणखीन वाढणार आहे, कारण बाप्पाला मानणारी लोक ही जगभर आहेत आणि बाप्पा तेवढा गोड आहे. अगदी. आणि एकदम शेवटाला येत होता, गणरायाकडे मागणं काय? बाप्पाकडे माझं एकच मागणं आहे, बाप्पा तुझा आशीर्वाद कायम असू दे आणि या सगळ्या लोकांवर असू दे जे तुझी प्रार्थना करतात आणि अशांवरही असू दे जे तुझी प्रार्थना नाही करत. वा, कमाल. खूप छान वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारून. आणि बऱ्याच बाजू उत्सवातल्या वादनातल्या जाणून घेता आल्या. मंडळी, बदल होणार आहेत, बदल घडणार आहेत, ते बदल आपण स्वीकारले पाहिजेत आणि आपली आवड, आपल्या संस्कृती जोपासल्या पाहिजे, त्यातून आनंद साजरा केला पाहिजे, उत्सव साजरा केला पाहिजे, परंपरा जपल्या पाहिजेत. सरांसोबत गप्पा मारून खूप खूप भारी वाटलेले, अर्थातच तुम्हालाही वाटले असणार आहे. तर सर, तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. थँक्यू. धन्यवाद सर. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. हो. Cosmic Canvas Studios presents Utsav आणि मी Season 2 sponsored by Global Ganesh Festival. Associate and gifting sponsor Tikdam. Step into style one tick at a time. Studio partner South Productions. Camera equipment partner Yugantar Studios. Utsav आणि मी created by Cosmic Canvas Studios. Thank you.